नमस्कार मंडळी, अनफोल्ड लाईव्ह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आजचा प्रवास आहे अशा एका पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाचा जिथे देवदर्शन आणि निसर्गाचा मजा दोन्ही आहेत। आमचा हा प्रवास सुरू झाला आहे ठाण्यावरून रेल्वेने आणि आम्ही जात आहोत साक्षात विष्णूच्या दर्शनासाठी। चला तर मग। आणि आता आम्ही रेणीगुंटा स्टेशनवरून थेट निघणार आहोत तिरुपती शहराकडे। आणि हा आहे भक्त निवास रेस्ट हाऊस। आम्ही आता निघालो आहोत रेस्ट हाऊसवरून फ्रेश होऊन आणि चाललो आहोत तिरुपती शहराकडून तिरुमला डोंगररांगेकडे। हे आहे अलिपिरी टोलगेट, तिरुमला पर्वतांचा भव्य प्रवेशद्वार। मित्रांनो, तिरुमला हे सप्तगिरी म्हणजे 7 डोंगरावर बसलेले आहे। या 7 डोंगरांपैकी एका डोंगरावर भगवान व्यंकटेश्वरांचे मंदिर आहे। गाडीने वर जाताना हा वळणामाराचा घाट रोड आणि आजूबाजूच्या 7 डोंगरांचा जो नयनरम्य देखावा दिसतो ना, तो खरंच अविस्मरणीय आहे। गोविंदा गोविंदा। रात्रीची रोषणाई आणि मंदिराची भव्यता तुम्ही पाहू शकता। तिरुपती बालाजीला कलियुगाचे दैवत मानले जाते, म्हणून इथे भक्तांची अलोट गर्दी असते। आम्ही देखील 300 रुपयाचे VIP पास घेऊन गेलेलो, तरी आम्हाला 3.5 तास दर्शनासाठी लागले। इथे भक्तांची अलोट गर्दी असते आणि दर्शनासाठी रांगेत उभं राहून हा सुद्धा एक अद्भुत अनुभव असतो। आणि जो आता तुम्हाला सोन्याचा गोपुरम दिसतोय ना, तो आहे तिरुपती बालाजींचा गाभारा। गोविंदा गोविंदा। हे आहे तिरुमला पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले प्रसिद्ध ठिकाण कपिला तीर्थ। येथे डोंगरावरून खाली कोसळणारा हा सुंदर धबधबा आणि खाली असलेले कपिलेश्वर स्वामींचे मंदिर आहे। असे मानले जाते की हे पाणी थेट तिरुमला डोंगरातून येते, त्यामुळे या जलाला खूप पवित्र मानले। तिरुपती परिसरातील काही मंदिरे पाहून आम्ही पुढे तमिळनाडूच्या दिशेने आलो आहोत। कांचीपुरम या शहराला ऐतिहासिक वारसा आहे। कांचीपुरम हे 1000 मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते। हे आहे भव्य असे श्री एकांबरनाथ मंदिर, कांचीपुरम शहरामधले। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या मंदिराचे राजगोपुरम किती विशाल आहे। आतमध्ये असलेले मोठे मोठे खांब आणि लांबच लांब कॉरिडॉर्स त्याची भव्यता दाखवतात। हे मंदिर पंचभूत स्थलांपैकी एक आहे, जे पृथ्वी तत्व दर्शवते। इथले
तू काचीत बघायचं, मी मोबाईल मध्ये बघून हात वर घेतो, तू कोणचा हात लागतोय. 1 2 3 स्टार्ट. लागला. तू बघतोस, इकडे बघतोस तू. या मंदिराचे स्थापत्यकला आणि भव्यता पाहून आपले डोळे विस्फुरित होऊन जातील. आणि हे पहा, आता आम्ही पोहोचलो आहोत चेन्नई शहरात. हे आहे प्रसिद्ध चेपॉक स्टेडियम. आणि हे पहा, आता आम्ही पोहोचलो आहोत भारतामधील सर्वात मोठ्या नैसर्गिक शहरी समुद्र किनाऱ्यावर, म्हणजेच मरीना बीचवर. इथल्या समुद्राच्या लाटा, इथल्या विशाल किनारा आणि दूरवर दिसणारा ऐतिहासिक वास्तू, किती सुंदर दृश्य आहे. आमच्याकडे जास्त टाइम नसल्यामुळे आम्ही जेवढी मजा करता येईल आम्ही तेवढी मजा या बीचवर केली आणि तिथूनच आमची परतीचा प्रवास सुरू झाला. आणि ही होती आमची मुंबई टू तिरुपती टू चेन्नईची ट्रिप. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.